श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, पुढील 7 दिवस 1 ते 7 नोव्हेंबर तुमच्यासाठी हा केवळ आठवडा नसेल, तर ती तुमच्या पराक्रमी नशिबाची अग्निपरीक्षा असेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला एका अत्यंत निर्णायक वळणावर घेऊन आलाय. यातून एक आवाज तुम्हाला सांगत आहे, आता थांबायचं नाही, तर आपलं साम्राज्य मिळवायचं आहे. ही यशाची तीव्र भूक आणि नवीन उंची गाठण्याची उत्सुकता तुम्हाला शांत बसू देणार नाही. एका बाजूला अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप आणि यशस्वी भागीदारीची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या आठवड्यात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या बळावर हे जग जिंकू शकता. हीच तुमची उत्सुकता असणार आहे, पण त्याच वेळी नशिबाचा एक अदृश्य खेळ खेळला जाईल मित्रांनो. तुमचे धन, कुटुंबाचे स्थान काहीसे अस्थिर होतील. अचानक मोठा खर्च किंवा गुप्त शत्रूंचा त्रास किंवा आरोग्याची चिंता तुमच्या मनात एक अनामिक भीती निर्माण करू शकते. तुमच्या प्रत्येक निर्णय सगळं काही गमावणार तर नाहीत ना, ही सावली पडलेली असेल. हा आठवडा तुमच्या धैर्याची, बुद्धीची आणि संयमाची अंतिम कसोटी घेणार आहे. जर तुम्ही भीतीवर विजय मिळवून योग्य वेळी योग्य ठिकाणी बाण सोडला, तर तुमचे भविष्य सोन्यासारखेच चमकणार आहे. तर मेष राशीच्या जातकानो, हा व्हिडिओ केवळ ज्योतिष नाही, तर येणाऱ्या शुभ अशुभ घटकाचा एक असा गूढ संकेत आहे, जो नशिबाच्या या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल, तर प्रत्येक दिवसाचे संकेत तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्यावेच लागतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या नशिबात चांगलं घडण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय संकटमोचन महाबली हनुमान माझ्यावर कृपा ठेवा असे कमेंट करून त्यांना आव्हान करा. बघा मग या 7 दिवस तुमच्यावर आलेले कोणतेही संकट सुद्धा कसे हनुमानजी दूर करतील. तर चला आता एक एक विस्तृत प्रत्येक दिवसाचं राशी भविष्य जाणून घेऊया की कसे असतील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी. या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर, शनिवार. मित्रांनो, आज शुक्ल दशमी असल्याने तुमचा धनस्थानावर ग्रहाचा प्रभाव अधिक राहणार आहे आणि या दिवशी तुम्हाला आर्थिक संधी मिळतीलच व तुमच्या बोलण्यात चुंबकीय आकर्षण राहील, ज्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. तसेच आर्थिक झेप घेण्यासाठी तुमच्या मनात तीव्र उत्सुकता निर्माण होईल. आजचा दिवस संधीचा आहे. फक्त कामाच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करा, त्यासोबतच वेगाने कृती करा. तुमच्यासाठी मोठ्या आर्थिक लाभाचा दिवस आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग, व्यवसायातून भरघोस नफा मिळण्याची तीव्र शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून आणि व्यवसायातून मोठा फायदा सुद्धा तुम्हाला मिळेल याची खात्री मनात राहील आणि एकादशीची सुरुवात तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. त्यासोबतच महत्त्वाचा सल्ला असा राहील की उत्पन्न वाढलेले दिसत असले तरी या दिवशी याच वेळी अनावश्यक खर्च वाढण्याची भीती मनात राहील आणि कुटुंबातील सदस्यांची पैशावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने मानसिक ताण वाढू शकतो. म्हणूनच कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्याऐवजी सावधगिरी बाळगा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुसरा दिवस 2 नोव्हेंबर, रविवारचा. जसे की आज भागवत एकादशी असल्याने आणि द्विदशीची सुरुवात असल्याने हा दिवस वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीत मोठे व निर्णायक बदल घडवून आणणार आहे. तुमचा जोडीदार भागीदाराच्या मदतीने मोठा करार किंवा संबंधामध्ये सकारात्मक तोडगा निघू शकतो. तुमच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळेल याची खात्री राहील. दीर्घकाळापासून अडकलेली कामे आज अचानक पूर्णत्वास सुद्धा येतील. तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक व सामाजिक पाठबळही मिळेल. मित्रांनो, व्यवसायात आणि नोकरीत अचानक मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या एखाद्या कामातून सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला एक सल्ला असा राहील की मंगळाच्या ऊर्जेमुळे तुमच्यात अति आक्रमकपणा येण्याची भीती आहे आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास तुम्ही रागात अतिरेकी प्रतिक्रिया देऊ शकता. त्यामुळे संबंध बिघडतील काय अशी भीती मनात राहील. म्हणून हा दिवस संयम, संवाद आणि सामंजस्य राखून ठेवण्याचा आहे. तिसरा दिवस जो 3 नोव्हेंबर सोमवारचा आहे. या दिवशी मित्रांनो, शुक्ल द्विदशी असल्याने तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला प्रचंड ऊर्जा देणार आहे आणि कार्य करण्याची अभूतपूर्व क्षमताही देईल, ज्यामुळे थांबलेली कामे वेगाने पूर्ण करण्याची आणि आणि कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती साधण्याची उत्सुकता मनात राहील. तुमच्या या उत्साही स्वभावामुळेच कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. या दिवशी तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात एखादी गोड बातमीही मिळू शकते.
ज्यामुळे तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी राहीलच. त्यासोबत गुरुची कृपा असल्याने शिक्षण, अध्यात्म आणि योग्य निर्णय घेण्यासाठी विशेष तुम्हाला ऊर्जा मिळेल. कालच्या गोंधळावर मात करून निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा सुधारेल. त्यासोबतच मित्रांनो, सल्ला असा राहील की कार्याच्या उत्साहात तुम्ही अति आक्रमक होण्याची भीती राहील, ज्यामुळे सहकार्याशी संबंध बिघडू शकतात. तसेच वाद मोठा होण्याची शक्यता असल्याने ही ऊर्जा विनाशकारी न ठरता विधायक मार्गाने वापरणे आवश्यक आहे. म्हणूनच केवळ महत्त्वाच्या आणि फायदेशीर कामावरच लक्ष केंद्रित करा. 4 नोव्हेंबर मंगळवार, जसं की आज शुक्ल त्रयोदशी असल्याने तुमच्या अष्टम भावात ग्रहाचा प्रभाव वाढेल आणि अनपेक्षित धनलाभ, वारसा, या लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तुम्ही संशोधनाशी आणि गुप्त विषयासंबंधी काम करीत असाल तर यात मोठी प्रगती होईल. आज अष्टम भावात ग्रहाचा प्रभाव असल्याने अनपेक्षित घटना घडू शकतात, जसं की अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मात्र आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. तुम्हाला एक सल्ला राहील की अचानक धनप्राप्तीचे संकेत असले तरी याच वेळी तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती राहील. जुनाट आजार डोकेवर काढू शकतात आणि कोणताही मोठा आर्थिक व्यवहार तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय करू नका. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. 5 नोव्हेंबर, जसं की बुधवार, आज शुक्ल चतुर्थी आहे आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा सुद्धा असल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी आणि मोठे यश मिळण्याची संधी मिळेल. बौद्ध कौशल्याचा वापर करून अवघड समस्या सहज सोडवल्या जातील, त्यामुळे तुम्हाला उत्सुकता देखील देखील असेल आणि या काळात तुम्ही तुमच्या योजनांना योग्य दिशा देखील द्या. त्यासोबतच मंडळी, तुमच्यासाठी मोठ्या आर्थिक लाभाचा हा दिवस आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग, व्यवसायातून भरघोस नफा मिळण्याची तीव्र शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की आता नशिबाची साथ पूर्णपणे तुम्हाला मिळाली आहे. तुमच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीची उत्सुकता आज शिगेला पोहोचलेली असेल. संधी मिळत असल्या तरी याच वेळी तुमच्यावर अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने मनात थोडी भीती राहील. खर्च जपून करा, अन्यथा हातात आलेला पैसा निरुपयोगी गोष्टीत खर्च होऊन जाऊ शकतो. म्हणूनच कोणतीही मोठी खरेदी करणे आज टाळा आणि गणपती बाप्पाची पूजा मात्र नक्की करा. 6 नोव्हेंबर गुरुवार, जसे की आज देवगुरु बृहस्पतीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला भाग्यस्थानाची साथ मिळाल्याने जीवनातील मोठी समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यासोबतच धार्मिक कार्य आणि प्रवासाचे योग सुद्धा असतील. त्यासोबतच मित्रांनो, मंगळाचा प्रभाव पूर्ण ताकदीने असल्याने आज तुमच्या बुद्धीची चमकही वाढेल. तुम्ही योग्य दिशेने केलेल्या कामांना मोठे यश मिळेल. तुम्हाला वाटेल की आता सर्व काही माझ्या नियंत्रणात आहे आणि मी सहजपणे सर्व कामे पूर्ण करू शकेल. भविष्यातील प्रगतीची आणि यशाची उत्सुकता मात्र मोठी असेल. त्यासोबतच मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर तुमची प्राधान्यता निश्चित करा. कोणत्या कामांना जास्त डोके लावावे लागेल, कोणती निरुपयोगी कामे आहेत याची यादी करा. पौर्णिमेमुळे आणि ग्रहाच्या स्थितीमुळे आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष दिल्याने मोठी संधी हातातून निसटून जाऊ शकते. त्यासोबतच मनाला आवर घाला आणि एकाग्रतेने महत्त्वाचे काम पूर्ण करा. आता बघूया 7 नोव्हेंबर शुक्रवार. मित्रांनो, आज शुक्रवार असून कृष्ण प्रतिपदा तिथी असल्याने शुक्र ग्रहाची अनुकूलता तुमच्या भौतिक सुखात आणि वैयक्तिक संबंधात वाढ करेल. मागील काही दिवसाच्या धावपळीनंतर जीवनात स्थिरता आणि आनंदाची तुम्हाला ओढ लागेल आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम असा आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची उपासना केल्याने तुमच्या जीवनात भौतिक सुख आणि आर्थिक स्थिरता वाढेल. अनेक वर्षापासून असलेली आर्थिक अडथळे सुद्धा दूर होण्याची मोठी अ, उत्सुकता असेल. त्यासोबतच पहाटेपासून पंचक सुरू होत असल्याने तुम्हाला कोणतेही मोठे जोखमीचे काम सुरू करताना भीती आणि संशय वाटू शकतो. तसेच अनावश्यक खर्च वाढू नये यासाठी तुम्हाला उत्तम नियोजन करणे गरजेचं आहे. म्हणूनच शांतपणे विचार मंथन करा आणि कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळा. तर मेष राशीच्या पराक्रमी योद्ध्यांनो, हा आठवड्याचा शेवट अत्यंत आशावादी आणि शुभ क्षणावर तुमचा होईल. जसं की या 7 दिवसात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे राशी भविष्य तुम्हाला मार्गदर्शन करेलच. तुम्ही तुमच्या धाडसी स्वभावाने अनेक आव्हानावर मात कराल आणि या काळात तुम्हाला यशाची भूक आहे. ब्रह्मांड तुम्हाला ते यश देण्यासाठी सज्ज झालाय. मंगळ तसेच गुरु तुमच्या बाजूने उभे आहेत, ज्यामुळे तुमच्यात अदम्य असं साहस आणि निर्धार कायम राहील. कार्तिक पौर्णिमा असो किंवा शुक्राचा अनुकूल प्रभाव असो, तुमच्या जीवनात स्थिर आर्थिक समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येतोय.
या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल, तर हा तुमचा उत्साह आणि श्रद्धा मात्र कायम ठेवा. आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे. तुमच्या आयुष्यात आलेले सर्व अडथळे दूर व्हावेत आणि नशिबाची तुम्हाला साथ मिळावी यासाठी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये ओम मंगलमूर्ती नमो नमः असे कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा. त्यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.